हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही इथे बघताय की कुकरमध्ये काहीतरी शिजते। आता काय शिजते हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे। ती कोणती, तर माझ्या चॅनलवरती मी वटाण्याच्या शेंगाची रेसिपी अपलोड केलेली आहे। जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा, कारण की हिवाळ्यात जर वटाण्याच्या शेंगा नाही खाल्ल्या तर काय खाल्ल्या। असो, आता मला जी रेसिपी आहे माझ्या वटाण्याच्या शेंगाची ती प्रचंड व्हायरल गेलेली आहे। भरपूर साऱ्या कमेंट देखील त्यावरती आलेल्या आहेत। त्या सगळ्या ताईंना पहिल्यांदा तर मी थँक्यू म्हणू इच्छिते, कारण की एवढा सगळा तुम्ही माझी रेसिपी बघितलीत आणि तुमचा वेळातला वेळ काढून मला छान अशी एक कमेंट केली। आणि आता त्या काही प्रश्नांची मला उत्तरे द्यायची आहेत। आता पॉझिटिव्हही कमेंट होत्या आणि निगेटिव्ह कमेंट होत्या। म्हणजे काही जणांचं असं म्हणणं होतं की ही रेसिपी पहिल्यांदाच पाहिली, काही जणांचं असं म्हणणं होतं की मी ही रेसिपी बनवते, काही जणांचं असं म्हणणं होतं की रेसिपी खूप छान आहे, मी ट्राय करेल। असो, त्या सगळ्यांसाठी थँक्यू। पण काही जणांचे त्यामध्ये प्रश्न होते की जर त्यामध्ये किडे असतील तर शिवाई यांनी तर बघितलंच नाही, तशाच उकडल्यात। आणि काही जणांचे असे म्हणणं होतं की चक्क मी खाणारच नाही असं त्यांनी कमेंट केली होती। पण खरं ताई एक सांगू का, ज्यांनी मी खाणारच नाही त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की ज्यांना जे खायचंय त्यांनी ते खाऊ शकता। जो काय खायचंय काय नाही खायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। दुसरा म्हणजे काही जणांचे असं म्हणणं होतं की त्यामध्ये किडे वगैरे आळे वगैरे असतील तर आता तुम्ही बघू शकता इथे कुकरमध्ये तुरीच्या शेंगा टाकलेल्या आहेत। आता आपण तुरीच्या शेंगा पण बघूनच टाकतो, पण त्यामध्ये एखादी किडकी आळी निघतेच ना। मग त्यावेळी तर आपण त्या गोष्टीचा इश्यू करत नाही, कारण हिवाळ्यामध्ये तर तुरीच्या शेंगा कुणी नाही उकडलेल्या खाल्ल्या हे तर होऊ शकत नाही, कारण ऑलमोस्ट सगळेजण तुरीच्या शेंगा उकडलेल्या खातातच। मग त्यामध्ये पण कधीतरी आळी आणि किडे निघतात। आणि हो, राहिला प्रश्न मी बघितलंच नाही असं कुणी म्हटलेलं आहे, तर ताई मला हे सांगायचं आहे की मी ते बघूनच चेक करूनच त्याला फोडणी दिली होती। तुम्ही असं कसं ठरवू शकता की मी न बघता फोडणी दिली म्हणून। असो, ज्याला जे म्हणायचं होतं त्यांनी ते म्हटलं, पण मला असं वाटते की तुमच्या ज्या प्रश्नांची उत्तरे होती ती या व्हिडिओमधून क्लिअर झाली असावीत। असो, आता वटाण्याच्या शेंगाची काही जणांनी रेसिपी जर बघितली नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा। आता तुरीच्या शेंगा आम्ही सकाळी सकाळी इथे उकडल्या होत्या आणि आता उन्हाला बसून खाण्याचा आमचा प्लॅन होता। मग तुम्ही पण उकडल्या नसतील तर नक्कीच उकडून खा, कारण हिवाळ्यामध्ये हे नाही खाल्लं तर खरंच काय खाल्लं। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला बाजूला काळं बटन दिलेलं आहे, ते दाबा, जेणेकरून माझं चॅनल सबस्क्राईब होईल। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।